सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळतो. अभिजित दिपके या नावाने सुरू केलेली ही चळवळ अगदी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या निमित्ताने जे आहे ते आपण अभिजित दिपके यांचे आई आणि वडील यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहेत. अभिजित दिपके यांची आई आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुमचे चिरंजीव अभिजित यांनी एक मोहीम चालू केली होती, आता प्रचंड प्रतिसाद मिळतो. आई म्हणून काय पहिली प्रतिक्रिया आहे? हे म्हणून प्रतिकारावं यांनी असं कसं काय केलं असं वाटतंय मनाला. हं. हा, एक सहज शब्द बोलल्या गेला आणि त्याचा आज एवढं त्याला त्याच्या मागे एवढी मुलं हे झालेत, फॉलोअप झाले बा. हं, हं, हे वाटतंय. हं. पण आपण बघतोय महाराष्ट्र असेल, भारतातून असेल, प्रचंड युवकांचा पाठिंबा मिळतोय. हो हं, हो, बघते ना, प्रचंड मुलं त्याच्या पाठिंब्याशी आहे. हं. तर त्यांनाही वाटत असेल हा प्रामाणिक मुलगा आहे बाबा, त्यांनी जर असं एवढं ते 17 मुलांनी काय काय सुसाईड नेली त्याच्याबद्दल काही बोलते, त्याच्या मुलांना वाटत असेल काहीतरी. हं. हा. पण ज्या पद्धतीनं ही सगळी मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली, हे तुम्हाला कसं कळालं नेमकं आणि त्यानंतरच्या मनात काय भावना होत्या? मला परवा कळालं ते. मला एका मुलीने सांगितलं, हं, "काकू म्हणे बघा ना अभिजितचं YouTubeला वगैरे." तर मी म्हटलं, "काय आहे गं?" तर म्हणे, "त्यांनी कॉकरोच पक्ष काढला." म्हटलं, "नाही गं, हं, तो तर काही मला बोलला नाही, काही नाही." तर "नाही," म्हणे, "काकू बघा." मग मी बघितलं. अरे बापरे! म्हटलं. मग त्याला कॉल लावला तर तो म्हणे, "मम्मी तुला सविस्तर नंतर बोलेल. आता मी फार बिझी आहे." म्हणे. म्हटलं, "तू तर डिग्रीला जाणार होता तिकडे, गेला नाही, काही नाही." तर "नाही," म्हणे, "मी सध्या कामात आहे." म्हणे. तर म्हटलं, "त्याचं काम राहते ऑनलाईन नेहमी. असेल," म्हटलं, "काही कामामध्ये तो." असे मला वाटलं ते. पण आपण बघतोय अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक मोठे नेते आहेत. त्यांना जेवढे वर्षानुवर्ष फॉलोअर्स नाही मिळाले, तेवढे अगदी 5 दिवसात जे आहे ते तुमच्या अभिजित दिपकेंना मिळाले. त्यांनी ते करून दाखवले. आई म्हणून काय प्रतिक्रिया आहे याच्यात? आई म्हणून प्रतिक्रिया खूप झालं ना ते त्याचं एवढं. हं, हां. वाटतं थोडं आनंदही वाटतं, थोडं दुःखही वाटतं. हं. हां. तर दुःख काय वाटतंय? प्रचंड मोठा पाठिंबा मिळतोय, लोकांचं प्रेम मिळतंय. हो, प्रेम सगळीकडे जे आहे ते अभिजित दिपकेंचं हो, नाव चर्चेत आहे. मग सर्वीकडेच दुःख आहे. वाटायचं कारण काय? दुःख असं वाटतं बाबा तो आला गेला तर त्याला सेफमध्ये राहणार नाही. एअरपोर्टहूनच हे केलं की त्याला उचलतील वगैरे. मनात दुगदुगी वाटते. काय सांगावं सरकारांचं काय करतील, काही नाही. त्याच्यामुळे भीती वाटते. पण असं करण्याचं कारण काय? उलट ते लोकांचा व्यथा मांडतोय, लोकं त्याला नाही पाठिंबा देतात. पण असं मांडतात का ते. करत सरकार? वाटतं मनामध्ये भीती वाटतं. पेपरला आपण वाचतो ना काही-काही. त्याच्यामुळे मनात एक-एक येतं बाबा. हं, हां, चला आपल्याला काही 2-3 मुलं नाही, एकटाच मुलगा आहे. हं, तर त्याच्यामुळे मनात दुःख वाटतेच असं. हं. हं. पण आपण बघतोय ते यापूर्वी सुद्धा आम आदमीसोबत काम करत होते. हो. हां, नाही तेव्हा तो सेफमध्ये होता ना. काही प्रॉब्लेम झाला की असं वाटायचं बाबा तिथं सेफमध्ये आहे तो. 2-3 वर्ष होता तो. हं, हां, पण तो तिथे काम करायचा तर वाटायचं बाबा हा सेफमध्ये आहे तिथे. हं. हं. पण ज्या पद्धतीनं प्रचंड पाठिंबा मिळतोय, आगामी काळात जे आहे ते अभिजित यांनी राजकारणात एंट्री केली. तर तुमचं काय मत असणार आहे आई-वडील म्हणून दोघांचं पण? नाही राजकारणात आमचे असं कोणी गेलेले नाहीये. त्याच्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती. हं, मला वाटत होतं यांनी मस्त कुठेतरी नोकरी करावं छानपैकी माझी अशी अपेक्षा होती. हं, मला राजकारण तर एक तर सासरी आमच्या कोणी नाहीये हं. आणि इकडे माहेरी कोणी नाही. त्यामुळे राजकारणाची आवडच नाहीये. पण आगामी काळात अभिजितनं राजकारणाचा मार्ग निवडला तर काय? आता काय करणार? त्याच्या मनात काय आहे ते मला काही माहिती नाही ना आता. हं, तो तिकडे, मी इकडे. हं, त्याच्यामुळं नाही येणं झालं. 1 वर्षापासून आमची भेट पण नाहीये. हं, काय तर फोनवरच 2 मिनिटं बोलले की तेवढंच. हं, त्याच्यामुळे आता त्याच्या मनामध्ये काय मला काही सांगता येणार नाही. हं. हं. पण तो राजकारणात गेला तर आई म्हणून पाठिंबा असेल? नाही पाठिंबा तर नाही राहणार तो राजकारणात गेला तर. पाठिंबा मला हं. तर नाहीच वाटतं त्याला पाठिंबा द्यायला. त्यांनी नोकरी करावं हाच मला वाटतं त्याला. पण का वाटतं की राजकारणात नाही गेला पाहिजे अभिजित? नाही मनात असं वाटतं की नको बाबा मग राजकारणामध्ये. का नेमकं का आई म्हणून काय काय? असं आई म्हणून असं वाटतं पेपरला बघतो बाबा थोडंसं काही झालं, हं. की लोकं चपलेनी त्या फोटोला मारतात, काही शाई फेक करतात, हे करतात. ते मनात दुगदुगी वाटते नाही ना. त्यांची कारनामे वेगळी असतात. पण अभिजित ज्या असतं पण प्लॅटफॉर्मवर काय आता आहे. सांगतं लोकांचे जरी कारनामे काही असले तरी काही शेवटी कोणीही काही करू शकतं ना. मनामध्ये भीती वाटते. हं. तेवढंच दुसरं बरं, काही आता नाही. या मधल्या काळात 5-6 दिवसात कधी बोलणं झालं होतं तुमचं? 5-6 दिवसात परवा दिवशीच ते मला कळालं त्याचं, तर त्याला कॉल लावला होता. हं, तर तो म्हणे, "तुला नंतर कॉल करतो." म्हटलं, "ठीक आहे." तर त्याने अजूनही काही कॉल वगैरे केला नाही. हं. हं. म्हणजे एकंदरीत हे सगळं झालं, त्याचा देशाला अभिमान वाटतो, अनेक हां. तरुणांना अभिमान वाटतो. मात्र आई म्हणून तुमच्या मनात चिंता पाहायला मिळते. हां, चिंता आहेच ना मग. आता एकटा मुलगा म्हटल्यावर चिंता असणारच ना. हं, बरं. काय सांगायचं आहे अभिजितला? अभिजितला काही नाही बाबा, जे तू हे करतोय तू बघ आता. हं, हं. मला तर वाटत होतं त्याने नोकरी चांगल्या प्रकारे करावं, हं, असं माझ्या मनात होतं बा. पप्पाच्याही मनात तेच होतं. हं, त्याला आम्ही विरोध केलेला होता, तरी त्याने गेला तो तिकडे. हं. पण गेल्या 5-6 दिवसात त्याने उभी केलेली चळवळ आता खूप पुढे गेली. हो, पुढे गेलेली. बघितले ना मी ते YouTubeला बघते. फार हं, पुढे गेलेली सगळं. हं. हं. बरं. अभिजितचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहेत. का खरं तर काय सांगाल ज्या पद्धतीनं
काकूंनी चिंता व्यक्त केली. वडील म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता आमची दोघांची प्रतिक्रिया तेच आहे की बा मला चिंता वाटते सध्याचं राजकारण पाहता. हा, चिंता तर वाटते आम्हाला. पण आपण बघतोय उलट जे आहे ते अनेक तरुण असतील, काही राजकीय नेते मंडळी सुद्धा अभिजितने घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करताना पाहायला मिळतं. तर आमचा राजकीय हा म्हणजे आम्हाला राजकारणाशी काही हेच नाही आहे. काय म्हणतात ते आमच्यापासून खूप आम्ही त्या राजकारणापासून खूप दूर होतो सुरुवातीपासूनच. आम्ही कधीच कोणत्या एखादं आमचं काम करून घेण्यासाठी आम्ही राजकारणी माणसाकडे कधीच गेलो नाही किंवा कोणत्याही राजकारणी माणसाची कधी मदत घेतली नाही. आम्हाला आवडत नाही राजकारण. आता बघतोय आई वडील म्हणून जे आहे ते दोघांनाही चिंता वाटते, भीती वाटते. तुम्ही असं म्हणलात की काही होऊ शकतं, अटक होऊ शकते. या निमित्तानं जे आहे ते ज्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळाली, दोघांनाही काही सरकारला आव्हान करायचं का? दोघांनाही हा प्रश्न आहे. नाही, सरकारला आपण काय आव्हान करणार आहे? हा, सरकारला काहीच आव्हान नाही करणार. पण अभिजितनं राजकारणात गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? माझा तर विचार आहे नाही गेलं पाहिजे त्यांनी. हम्म. बरं. नाही, माझा विचार आहे त्यांनी नाही गेलं पाहिजे. बरं. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत अभिजित दिपके यांचे आई आणि वडील होते. ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांना गेल्या काही दिवसापासून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सगळीकडे कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला पाहायला मिळतो. मात्र असं असताना दुसरीकडे आई वडिलांच्या मनात जे आहे ते मुलगा म्हणून भीती पाहायला मिळते. त्यांच्या मनात सुद्धा चिंता आहे आणि अभिजितने जे नोकरी करावी, राजकारणात जाऊ नये असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.